सांगली जिले में जिला परिषद और पंचायत समिति चुनाव के लिए मतदान जारी है। इस दौरान राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के विधायक जयंत पाटिल ने ईश्वरपुर के पास स्थित अपने गांव साखराले के जिला परिषद स्कूल के मतदान केंद्र पर पहुंचकर कतार में खड़े रहकर अपने मताधिकार का प्रयोग किया और चुनाव में अच्छे परिणाम मिलने का विश्वास व्यक्त किया। सांगली जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उबाठा यांचे जे आघाडी तयार झालेली आहे ती नक्की विजयी होईल असा माझा विश्वास आहे। भारतामधल्या शेतकऱ्यांच्यावर एक नवं संकट आलेलं आहे। अमेरिकेचा सगळा माल 0% दराने या देशात येणार। भारतामधून यापूर्वी भारतामधून अमेरिकेत जे जात होतं त्याला 2.5% 2.5-3% ड्यूटी होती, ती आता वाढून 18% झालेली आहे। आणि त्यामुळं अमेरिकेचे दूध पदार्थ 0% भारतात येणार आणि भारताचे कुठलाही पदार्थ 18% कर भरल्याशिवाय अमेरिकेत शिरणार नाही। ही तफावत मुळातच तयार करण्यात आली। आज अमेरिकेच्या शेतकऱ्यांना गालिचा आहे आणि भारतीय शेतकऱ्यांना काटेरी पायवाट तयार झालेली आहे। आधीच कष्ट करणारा भारतातला शेतकरी ज्याच्याकडे यंत्रणा नाही, मशिनरी नाही, ऑटोमेशन नाही, तो शेतकरी आता अमेरिकेच्या 2000, 5000, 10,000 एकराच्या शेतकऱ्याबरोबर कशी लढाई करणार? ज्या गाईचं उत्पादन हे 15, 16, 18 लिटर आपल्या भारतात रोज गाई दूध देते, अमेरिकेत 70, 80, 90 लिटरच्याही गायी आहेत। त्या गायींच्याबरोबर आमची भारतातली गाय कशी लढाई करणार? आणि त्यामुळे इकॉनॉमी ऑफ स्केल बघितलं तर अमेरिका कितीतरी पटीने आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे। त्यांना कर शून्य करून ही भारतीय शेतकऱ्यांच्यावर प्रचंड अन्याय झालेला आहे। आता या बाबतीत खरं म्हणजे संसदेत चर्चा जर झाली तर केंद्र सरकारने संसदेमध्ये स्पष्टपणाने हा करार काय आहे याची चर्चा केली पाहिजे।